शक्यतोवर या वेळेत गाठला पाहिजे, टाळला पाहिजे. याचं कारण असं आहे की अनेक वेळा ड्रायव्हरला झपकी येते, अनेक वेळा त्यातनं अपघात होण्याचा संभव असतो. हे अर्थात मी जरी सभागृहाला सांगत असलो तरी माझ्यासहित सगळ्यांना हे पाळावं लागेल, कारण मी देखील अनेक वेळा सकाळी 4-4 वाजता त्या ठिकाणी प्रवास करतो. पण किमान आपण माननीय मेटे साहेबांच्या या संपूर्ण दुःखद अपघाती निधनानंतर थोडी काळजी आपण सगळे मिळून घेऊ. त्या दिवशी वहिनी देखील असं म्हणाल्या की मी त्यांना सांगितलं होतं की रात्री येऊ नका, तुम्ही पुण्याला थांबा, पण त्यांचा स्वभाव होता, ते काही थांबत नव्हते. त्यामुळे ते मी सांगितलं होतं, म्हणाले की तुम्ही थांबून सकाळी निघून तुम्ही बैठकीला पोहोचू शकता, पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी रात्री प्रवास केला. तर आपण देखील सगळ्यांनी रात्रीचा प्रवास, उशिराचा प्रवास म्हणजे अर्ली मॉर्निंगचा प्रवास रात्रभर करून जेवढा टाळता येईल तेवढा टाळण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. देशमहोदय, आपल्या सर्वांचे खूप मित्र असलेले काय आलं अनेक सामाजिक कार्यकर्ता, थोरात साहेब लोकप्रिय कार्यकर्ता विनायक मेटे यांच्या निधनानं अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्याची चर्चा सुद्धा आपण या निमित्तानं केलेली आहे. हे खरं आहे की आपण सर्वजण सदस्य सुद्धा अनेक वेळ हायवेवर असतो आणि निवळ सन्माननीय विनायक मेटे हेच गेले नाही तर अनेक जीव त्या अपघातांमध्ये जात असतात. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हायवे खूप महत्वाचे आहेत. हे खरं आहे की आपल्या प्रवासाच्या दृष्टीनं, वेळ वाचण्याच्या दृष्टीनं, परंतु आताची स्थिती अशी आहे की या बाबतीत आपण एक चांगली गोष्ट सांगितली की कोणता स्पॉट हा आता नवीन टेक्नॉलॉजीनं निश्चित झाला पाहिजे, लवकर निश्चित झाला पाहिजे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण सांगितलेली. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही मिसिंग लिंक्स असं जे म्हटलं ते बरोबर आहे, फक्त तेवढ्या करता नाही तर मिसिंग लिंक्स अनेक आहेत की हायवेचे प्रश्न काय आता असा विषय घेऊन जर बसलं तर खरं म्हणजे लेन्स बदलणं हे करणं. आता हायवेवर तर आम्ही सुद्धा कायम सतत आहेत. हायवेवरच्या त्या लेन्सचा काही शिस्त आहे का? कुणी कुठं चालवायच्या याच्या बाबतीत काही निश्चित धोरण आहे का? आता आपण चालू काळजीपूर्वक पुढचा चालविलच का याचा काही भरोसा आहे का? ह्या खूप गोष्टी याच्याशी निगडीत, हे काय नाकारता येत नाही. परंतु या बाबतीतलं काहीतरी धोरण, प्रशिक्षण, काहीतरी प्रसिद्धी हे सुद्धा देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हायवे हा विषय घेऊन काही गोष्टी प्रसिद्धीच्या रूपानं सुद्धा महाराष्ट्रात सांगणं आवश्यक मला वाटतंय. तशा प्रकारचं एक धोरण आपण निश्चित करावं. आजची स्थिती अशी आहे की नाशिक पासून मुंबईला यायचं 3 तासाचा रस्ता आम्ही 6 तास लागतोय. आता टायर जागच्या जागेवर फुटतायत. इतके कोर असते खड्ड्याला, अशी कोर असते. तुम्ही टोल तर वसूल होतोयच, परंतु काळजी कुणी घेत नाही अशा प्रकारची अवस्था आहे. ते खड्डे भरले जात नाही, टायर जागेवर फुटतात आणि अपघात होत आहेत. हे रोजचा विषय, रोजचा विषय. म्हणजे निव्वळ याचं झालंय. बाकीचं आपण हे करत असताना माननीय विनायकराव मेटेंच्या निमित्ताने चर्चा होत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर हायवेच्या जास्त प्रकर्षानं लक्ष देणं आवश्यक मला वाटतंय. आजची स्थिती अशी आहे की पूर्णपणे जॅमिंग आणि टायर फुटणं याच्यात संपूर्णपणे रस्ते कठीण झालेले आहेत. मी तर गोवा हायवेचं काय आता बोलतो, सर्वांनाच माहिती की काय नेमकं त्या दुर्दैव त्या रस्त्याचं कोणाला समजायला तयार नाही. याच्यात आपल्याला तातडीनं काही निर्णय आणि काही धोरण हे आपण तातडीने जाहीर करणार का? अध्यक्ष महोदय, निश्चितपणे माननीय बाळासाहेब थोरात साहेबांनी जे सुचवलं आहे त्या संदर्भात मी विभागाला सांगेन आणि विशेषतः प्रशिक्षणाच्या संदर्भात, जनजागृतीच्या संदर्भात एक मोहीम आपल्याला कशी हाती घेता येईल हे देखील बघू. आपण नाशिक मुंबई रस्त्याच्या संदर्भात सांगितलेली वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे अनेक लोकांनी सांगितलं 6 तास 7 तास लागतायत. यात तातडीनं जी काही उपाययोजना करता येईल ती आपण करू आणि मग लॉंग टर्मची उपाययोजना पावसाळा संपल्यावर निश्चितपणे करू. लक्षवेधी क्रमांक 8. निवेदन वितरित केल्याप्रमाणे. चला अध्यक्ष महोदय, थोडक्यात 1993-94 साली सुकथनकर समितीच्या शिफारशीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आदिवासी समाजाला लोकसंख्येच्या पटीमध्ये निधी देण्याचा त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आणि त्यानुसार तिथून पुढे आदिवासी समाजाला 9% बजेटनुसार स्वतंत्र बजेट निर्माण करून आदिवासी समाजासाठी विकासासाठी त्या बजेटचा वापर करण्यात येत होता. परंतु मध्ये 2017-18 साली ह्या ज्या खर्चाचं त्याचं विवरण करण्यात आलं
आणि त्या विवरणामध्ये एक कार्यक्रम खर्च आणि अनिवार्य खर्च असं त्याची वर्गवारी करून 2017-18च्या नंतर जो काही आस्थापनावरचा खर्च आहे, पगाराचा खर्च आहे, पेन्शनचा खर्च आहे, हा अनिवार्य खर्चामध्ये टाकल्यामुळं आदिवासी समाजावरती प्रत्यक्षात विकासासाठी जो काही प्रश्न घ्या प्रश्नावरती येतोय की आदिवासी समाजाच्या विकासासाठी जो काही निधी भेटायला पाहिजे, तर तो निधी तो प्रश्नावरच येतोय. प्रश्नाची इमर्जन्सी क्रिएट करू द्या. अभिमन्यू आदिवासी बोलण्यामध्ये वेळ जाईल समाजासाठी आणखी. जो काही थांबा, निधी तुमचं वापरला घ्यायचं गेला ना? थोडं पाहिजे, दोन मिनिटं तर चला, त्या प्रश्न घ्या. तो त्या पटीमध्ये 2 मिनिटं. तर आमच्या ह्या निमित्तानं हा प्रश्न आहे की 1993-94ला जसं सुकथनकर समितीने अहवाल दिला होता आणि त्यानुसार जो खर्च वापरला जात होता किंवा तशी वर्गवारी होती, तर 17-18 नंतर जो बदल झाला, तर तो बदल परत पूर्ववत करून परतच्याला जो काही अनिवार्य खर्च आणि कार्यक्रम खर्च आहे तो एकत्रित करून आम्हाला वापरायला भेटणार का, असा ह्या निमित्तानं माझा प्रश्न आहे. आणि याला उत्तर आदरणीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे की याची माहिती आम्ही पुढं अर्थमंत्र्यांकडे किंवा अर्थ खात्याकडे पाठवतोय. तर माझी या निमित्तानं अर्थमंत्र्यांना विनंती आहे की सन्मान्य सदस्य 17-18च्या नुसार पहिले एक मिनिट आता तुम्ही प्रश्न विचारला, मंत्र्यांकडून आता उत्तर घ्या. तुम्ही पुन्हा अर्थमंत्र्याकडे तर कशाला? त्यानुसार मला मंत्री महोदय. 17-18ची जी आधी ज्याप्रमाणे खर्च आदिवासी डिपार्टमेंट होत होता त्यानुसार त्या पद्धतीने खर्च होणार का, हा माझा प्रश्न आहे. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी हा प्रश्न विचारला. याच्या बाबतीमध्ये सुकथनकर समितीने काही शिफारसी केल्या होत्या. त्याच्या अनुषंगानं राज्याचं जितकं आकारमान असेल त्या आकारमानाच्या हिशोबानं आदिवासींचं आणि सामाजिक न्याय विभागाचं जितकं पॉप्युलेशन असेल त्या पॉप्युलेशन बेस निधी देण्याचं काम सातत्यानं 17-18 पर्यंत सुरू होतं. त्याच्यानंतर जे प्लॅन नॉन प्लॅन होतं त्याच्यामध्ये अनिवार्य खर्च आणि आस्थापना खर्च एकत्र करून त्याच्या आकारमानाप्रमाणे त्याने निधी देण्याला सुरुवात केलेली आहे. तर या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं तसं अनिवार्य आणि आस्थापना खर्च ह्या दोघांचं मिळून त्यांनी आपल्याला निधी दिलेला आहे. वास्तविक याच्यामध्ये मी एकंदरीत या खात्यात मंत्री म्हणून जेव्हा मी स्वीकारला त्यावेळेला माझ्या थोडं लक्षात आलं की या ठिकाणी हे दोन्ही खर्च एकत्र केल्यानंतर जे काही पर्सेंटेज प्रमाणे पैसे मिळायला पाहिजे ते मिळत नाही, असं एक नसतीवरून मला लक्षात आलं की जी नसती आपण नियोजन विभागाकडे आपण पाठवली होती, परंतु मंत्रिमंडळ बदलल्यानंतर पुन्हा ती पाठवा अशा पद्धतीचं त्याच्यावर लिहिलेलं असल्यामुळे ती नसती आम्ही नियोजन विभागाला पाठवू. आणि ज्या पद्धतीने सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभाग याच्यामध्ये जर तफावत असेल तर निश्चितपणानं त्या तफावत दूर करण्यासाठी आम्ही नियोजन विभागाला विनंती करून हा प्रश्न सोडू. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण सभागृहामध्ये हा प्रश्न खरोखरीच आदिवासी समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मी देखील 2.5 वर्ष ज्यावेळेस वित्त विभाग सांभाळला त्यावेळेस वेळोवेळी अनेकदा केसी पाडवी साहेब आणि आदिवासी दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य येत होते, परंतु पाठीमागं 27 जानेवारी 2017च्या शासन निर्णय त्यावेळेस झालेला होता. त्यावेळेस आपण राज्याचे प्रमुख होता आणि मुनगंटीवार साहेब वित्त मंत्री होते. यामध्ये एवढंच आपल्याला करायचं आहे. व्हायला काय लागलंय की आदिवासी समाजाला जो काही निधी आपण देतो त्या निधीतनंच त्यांचा आस्थापनेचा खर्च वजा व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यात दरवर्षी 5% वाढ होते. त्याच्यावर ते आणखीन त्यांचा खर्च पगाराचा पेन्शनचा सगळा त्याच्यातनं जातो आणि मग विकास कामाला आदिवासी विभागाच्या आदिवासी समाजाला जो निधी मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये कटौती होत चाललेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये अतिशय गांभीर्याने लक्ष घालावं. माझ्या वेळेस स्वतः चक्रवर्तीचे चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले, ते पण मला म्हणाले होते की दादा हे केलं पाहिजे, आपण त्या वर्गावर अन्याय करतो आणि हे 100% खरं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून आता जे डॉक्टर गावित साहेबांनी सांगितलेलं आहे
की नियोजन आणि वित्त विभागाची मदत घ्यावी लागणार आणि 100% ती घ्यावीच लागणार. तर त्या विभागाचे आता चार्ज आपल्याकडे, तर आपण त्याच्यातनं मार्ग काढून हा 2017 साली आपणच मुख्यमंत्री असताना झालेला निर्णय बदलून पुन्हा 1993-94 सारखा निर्णय जो आपण नेहमी करत आलेलो आहे तसा निर्णय घेणार का? अध्यक्ष महोदय, मुळातच आपल्या देशामध्ये 2016 सालापासून आपली अकाउंटिंगची पद्धत बदलली आणि आपली बजेटची पद्धत बदलली आणि याच्यामध्ये प्लॅन आणि नॉन प्लॅन हा विषय आपण संपवला आणि थेट बजेट आपण मांडणं सुरू केलं. आणि म्हणून 2017 सालापासून प्लॅन आणि नॉन प्लॅन हा विषय आपण संपवलेला असला तरी देखील या संपूर्ण निर्णयामध्ये कुठेही आदिवासी समाजावर जर अन्याय होत असेल तर तो बदलण्याची 100% मानसिकता सरकारची आहे. मी स्वतः आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बसीन आणि त्यातनं जो मार्ग काढायचा तो काढून कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजाकरता जो काही निधी हक्काने द्यायचा आहे त्यात एक पैसाही आम्ही कमी होऊ देणार नाही. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2 आता वितरित काहीच केलं नाही म्हणून मी प्रश्न विचारतो. अध्यक्ष महोदय, मी परवाच्या 293 च्या चर्चेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. मी पहिल्यांदा मंत्री महोदयाचं अभिनंदन करेल की त्यांनी 3 दिवसामध्ये 1100 किलोमीटर प्रवास करून 37 तालुक्याचा दौरा केला आणि प्रत्यक्ष पाहणी केली, पीक पाहणी. अध्यक्ष महोदय, गोगलगाईने पूर्ण धुमाकूळ घातलेला आहे. पूर्ण पिकं नष्ट झालेली आहेत. माझ्या औसा आणि निलंगा तालुक्यामध्ये 82% पेक्षा जास्त पिकाचं नुकसान या निमित्तानं झालंय. अध्यक्ष महोदय, मी परवाच फेसबुकवर आणि ट्विटरवर गोगलगाई कशा पद्धतीनं सोयाबीनचं नुकसान करते आहे हे 3 टप्प्यात दाखवलंय. पहिल्या टप्प्यामध्ये छोटं पीक असताना कशी गोगलगाई खाते, दुसऱ्या टप्प्यामध्ये गोगलगाई कसं त्याचा शेंडा कापते, तुम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये अध्यक्ष महोदय वेळेचं भान राखा. प्रश्न विचारा. प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय. तिसऱ्या टप्प्यामध्ये आता काही ठिकाणी पिकं वाढलेली दिसत आहेत पण हळद्या रोग पडलाय, येलो मोझॅक आलेला आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना प्रश्न आहे. मी जे प्रश्न विचारतो आहे की आपण 17 मार्च 2018चा जो GR होता महसूल वन खात्याने काढलेला बोंड अळीच्या संदर्भामध्ये तसा GR गोगलगाईसाठी काढणार का? सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार साहेबांनी जी भावना मांडली ही तीव्र आहे. मी स्वतः त्या शेतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये गेलो आणि जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तिथलचे शेतकरी हवालदिल झालेले आहे. निश्चित सन्माननीय त्या काळामधले आज उपमुख्यमंत्री आहे, त्यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्रजी, आणि त्यांनी जे 17 मार्च 2018ला जो GR काढला, निश्चित त्याच्या बाबतीत या सरकारच्या वतीने आपण तसा, कारण की आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते आणि त्या परिस्थितीमध्ये कदाचित त्याचा NDRF मध्ये SDRF मध्ये समाविष्ट नसल तर अशामुळं आपण महाराष्ट्र शासनाकडून असा हा GR काढण्यात निश्चित येईल. नमिता मुंडे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. हा प्रश्न जो या लक्षवेधी मार्फत इथे मांडण्यात आला आहे तो माझ्या केज मतदारसंघामध्ये अंबेजोगाई केज तालुक्यामध्ये सुद्धा हाच प्रश्न उपस्थित आहे. म्हणून मला फक्त 2 पॉइंटेड प्रश्न इथे विचारायचे आहेत. की पहिला प्रश्न आहे की हे गोगलगाईमुळे जे प्रचंड नुकसान झालंय, माझ्या एनिवेज तो बीड जिल्हा आहे, तिकडे एनिवेज खूप ओला दुष्काळ आणि आपला दुष्काळ असतो. म्हणून आपला प्रश्न आहे की जे गोगलगाईमुळे नुकसान झालंय त्यासाठी आपण शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही अशी जाहीर करणार का? आणि दुसरा प्रश्न आहे की जे हे पिवळ्या मोझॅकमुळे सुद्धा जे नुकसान झालं आहे अंबाजोगाई आणि केज तालुक्यामध्ये, ह्याच्यासाठी सुद्धा पंचनामे करून आपण लोकांना आर्थिक मदत ही जाहीर करणार का? निश्चित गोगलगायमुळे ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या शेतामध्ये नुकसान झालं असेल ते आपण, ते बीड जिल्हा असेल, उस्मानाबाद असेल किंवा लातूर असेल, या 3 जिल्ह्यामध्ये मी ते पाहिलं. आणि दुसरं बी एक व्हायरल तुम्ही जे सांगितलं त्याच्याबद्दल सरकार आपण पहिलेच नियम मानलेले की 33% पेक्षा जास्त नुकसान झाला तर त्याची नुकसान भरपाई आपण शासनातर्फे याच धर्तीवर देऊ. अध्यक्ष महाराज, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये गोगलगाईमुळे सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं आणि कपाशीच्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. सन्माननीय अभिमन्यू पवार साहेबांनी ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली. अध्यक्ष महाराज, मी एक तालुक्याचा विषय सांगतो. जवळजवळ अंबाजोगाई तालुक्यात